निवडणूक आयोगाची पद्धतीची काही गोष्टींमुळे हे जो निकाल आहे तो पुढे ढकलला गेला आहे. तसा निर्णय दिला की आता 21 डिसेंबरलाच या मतमोजणी होणार आहे. पण या सगळं हे राज्य निवडणूक आयोगाचं फेल्युअर आहे का राज्य सरकारचं फेल्युअर आहे? काय नेमकं काय सांगा? मी कालही म्हणालो होतो, हे अगोदरच मी सांगितलं होतं. म्हणजे निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये कोर्टाने जो निर्णय दिला, ज्यावेळेला हा प्रोग्राम जाहीर केला त्या प्रोग्राममध्ये एवढ्या त्रुटी होत्या, त्याच वेळेला सांगतं की एखादी कोर्टामधली केस जर प्रलंबित असेल तर ह्या निवडणुका पुढे जाणार. आणि तसंच घडलं. म्हणजे ही काय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा माहिती येते त्याच्या अर्थी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सरकारला माहिती नाही, निवडणूक आयोगाला माहिती नाही. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जानेवारीमध्येच निवडणूक घ्यायची अशा प्रकारच्या सूचना म्हणून घाई गडबडीत ज्याप्रमाणे हा प्रोग्राम जाहीर केला, हा सबसेल फेल्युअर आहे. आपण जर सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केली असते की हा प्रोग्राम करण्यासाठी आम्हाला अजून 1-2 महिने वाढवून द्या, तर निश्चितपणाने सुप्रीम कोर्टाने विचार केला असता. परंतु ते न करता ज्या पद्धतीने झालं आहे यामध्ये पूर्णपणाने निवडणूक आयोगच दोषी आहे. मी त्या दिवशी पण म्हणालो की महात्मा गांधींच्या असलेल्या त्या 3 माकडासारखी आज ती परिस्थिती निवडणूक आयोगाची झालेली आहे. आणि मला वाटतं की याला दोघांनी मिळून ते केलेलं आहे का? घाईघाईत प्रोग्राम करून लगेच निवडणुका घ्यायच्या, लोकांना विरोधकांना संधी द्यायची नाही, चिन्ह वाटप झाल्यानंतर 4 दिवसामध्ये तशा प्रकारचे हे काय निवडणूक आहे? सामान्य लोकांचा सुद्धा आता ह्या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही. मी आज सांगतो की कालपासून अशी चर्चा आहे की 20 दिवस मध्ये हा गॅप ठेवलेला आहे, याचा अर्थ मशीनमध्ये काहीतरी घोळ होणार आहे. हे आम्ही बोलत नाही, सामान्य लोक बोलायला लागले. याच्यामध्ये 100% दोन्ही फेल्युअर झालेले असा माझा थेट आरोप.